नमस्कार मंडळी, माझ्या नवीन चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे घरगुती मसाला। त्यासाठी साहित्य घेतलेले आहे ते तुम्हाला दाखवत आहे। हे आहे धणे। हे धणे आमच्या गावाकडचे आहेत, माझ्या आईने मला दिलेले आहेत। हे 1.5 पाली धणे आहेत आणि त्यासाठी मसाले लागतात ते तुम्हाला दाखवते। मसाले हे आहे काळे मिरी, ते आहे 100 ग्रॅम आहे। हे जिरं आहे ते पण 100 ग्रॅम आहे। हे जावित्री आहे ते पण 50 ग्रॅम आहे आणि ही मिरची आहे ते पण 50 ग्रॅमच आहे। हे दगडफूल आहे ते पण 50 ग्रॅम, मिरची पण 50 ग्रॅमच आहे। आणि हे आहे, याचं नाव मला नाही माहिती, तुम्हाला असेल माहीत तर कमेंटमध्ये मला सांगा। आणि इकडे आहे चक्री फूल आहे, हे पण 50 ग्रॅम आहे। ही बडीशेप आहे ती पण 50 ग्रॅम आहे। हे लवंग आहे ते सुद्धा 50 ग्रॅमच आहे। आणि असे जायफळ घेतलेले आहेत, जायफळ घेतलेले आहेत हे सुद्धा। आणि ही दालचिनी आहे, ही 100 ग्रॅम आहे दालचिनी। आणि हे तमालपत्र आहे, ताटामध्ये थोडे आहेत आणि हे सर्व साहित्य मी भाजून घेणार आहे आणि भाजल्यानंतर मी चक्कीमध्ये दळायला नेणार आहे। मग तिकडे चक्कीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बनवून ठेवायला लागतो। म्हणून माझा गरम मसाला राहिलेला आहे आणि हळद राहिलेली आहे। मसाला माझा झालेला आहे, तर तुम्हाला मग आता हे सर्व मी भाजवते। चला मग आता हे सर्व मसाल्याचे खडे मसाले आपले भाजून झालेले आहेत। इकडे धणे पण मी भाजलेले आहे आणि इकडे खडे मसाले पण सर्व भाजून घेतलेले आहेत। आता मी चक्कीमध्ये जाते आणि दळून आणते आणि तुम्हाला दाखवते। हा बघा आपला गरम मसाला मी चक्कीमधनं आताच दळून आणलेला आहे। गरम आहे म्हणून असं थोडा उशीर उघडा ठेवलेला आहे। हा मसाला आपला 1 किलो 700 ग्रॅम झाला दळल्यानंतर। आणि वास तर इतका छान, तो सुगंध इतका छान येतो ना, खूप छान येतो। आणि हा मसाला आपण व्हेज भाजीसाठी पण आणि नॉनव्हेजसाठी दोन्ही भाजीमध्ये यूज करू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।